स्पीकर पण ते करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. The number you are calling is currently switched off. Please try later. जिस नंबर से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच्ड ऑफ है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. HP गॅस एजन्सीला आलो होतो सिलेंडर टाकी घ्यायला. तर ते लोक म्हटले बुकिंग करा आणि 4 वाजता येऊन घेऊन जा सिलेंडर. पण 3 नंबर आहेत, 3 नंबरला जरी फोन केला ना, एक स्विच ऑफ येतं आहे, एक डायरेक्ट कट होतं आहे आणि एक अस्तित्वात नाही असं सांगते आहे. नेमकं ते लोक म्हणतात की सर्व्हर डाऊन आहे. नेमकं काय आता घरी असं परिस्थिती आहे की सिलेंडर संपलेलं आहे, स्वयंपाक करायचा आहे. आई सांगितले कुठून तरी सिलेंडर घेऊन आहे. आता काय करायचं समजत नाही. असं परिस्थिती आहे की इकडे सिलेंडर पण शिल्लक नाहीत. आता 4 वाजता पण भेटतं नाही भेटतं ते नक्की नाही. मेसेज येतो 2 दिवसात. पण त्यांना वरून कंपल्सरी टाकायचं शॉर्टेज नाही ना. मागं पाहिजे ना. साडे 9ला मी इथं आले, पण मी म्हणजे मुलगी येऊ सर थोडा टाइम लागला मला, तर मी 11 वाजता बुकिंग केली. 11 वाजेपासून मी इथं बसलेली आहे, पण ते म्हणते तुम्हाला मेसेज नाही आलेला अजून. माझा नंबर येऊन मला टाकी दिलेली आता काय म्हणतात टाकी शिल्लक आहे नाही. ते म्हणते आता 4 वाजल्याशिवाय जेव्हा तुम्हाला मेसेज येईल तेव्हा टाकी भेटेल. 100 रुपये देऊन मी रिक्षावाल्याला टाकी घेऊन आले ना. आता इकडून परत 100 न्यायचे, परत 4 वाजता यायचं म्हणलं परत 100 रुपये द्यायचे. काय झालं इथं आल्यामुळे मला एक फायदा झाला. या पुस्तकाला आहे ना माझा नंबर ॲड करून माहिती गरजच नाही. पुस्तक मला बायकोचं म्हातारीचं नाही, माझं म्हातारी. आमच्याकडे एक सिलेंडर आहे. आता ते भरण्यासाठी मी 10:30 वाजेपासून आलेलो आहे. अजून आता 4 वाजेपर्यंत आम्हाला इथं थांबायचं आहे. जर गाडी आली तर ठीक आहे, नाही तर मग वापस गाडी रिक्षा करून रिक्षावाल्यांना पण 100 रुपये रिक्षावाले घेतात. रिक्षावाल्यांना 100 रुपये देऊन गॅस टाकी भेटत नाही, काही नाही. 4 वाजेपर्यंत थांबलं तर भेटन आणि नाही भेटलं तर वापस घरी जायचं. अजून जेवण नाही, काही नाही. एवढंच उन्हात उभं आहे. हो एक पाहिजे ना मला कॉमन. युद्धजन्य परिस्थितीमुळे ग्राहकांमध्ये थोडा भीतीचं वातावरण तयार झाल्या कारणाने ग्राहक थोडं भयभीत झाल्या कारणाने प्रत्येक जण आपापलं सिलेंडर भरण्यासाठी थोडी धावपळ करत आहे. त्यामुळे जे आपल्याला 650 ते 700 सिलेंडर लागायचे तिथं आता आपल्याला ग्राहकांची एकूण सरासरी 900 सिलेंडरची संख्या म्हणजे मागणी आहे आपल्याला. आपल्याकडे दररोज सरासरी 850 सिलेंडर येतात. मागणी 900 असल्या कारणाने आपण रोटेट करतो आपली ट्रक. सर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधले असता तुर्तास पूर्ण देशात आणि आपल्या कार्यक्षेत्रातही घरगुती गॅस सिलेंडरचा तसा तुटवडा आणि गॅसचा शॉर्टेज वगैरे नाहीये. जे की तुम्हाला पण माहित आहे सध्याला कमर्शियल सिलेंडरचं भारतभर आता जे व्यावसायिक सिलेंडर आहे त्याचा सप्लाय बंद केलेला आहे आणि घरगुती गॅस सिलेंडरवरती याचा परिणाम होऊ नये म्हणून मग याचं दखल व काळजी घेतलेली आहे.
तिथेच असेल मी तुला म्हटलं भेटली समाजजवळ नाही तर आपल्या पुलाजवळ जाईल.